वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज इथे आपण दसऱ्याच्या मुहूर्तावर हे रसरशीत आजपर्यंत पाक मुरलेले गव्हाच्या पिठाचे अगदी सोप्या पद्धतीने गुलाबजाम कसे करायचे ते पाहणार आहोत। तर अगदी नवीन शिकणारे सुद्धा हे गुलाबजाम सहजरित्या करू शकतील इतक्या सोप्या पद्धतीने आज आपण इथे हे गुलाबजाम तयार केलेले आहेत। आता गुलाबजाम तयार करत असताना बऱ्याच वेळा गुलाबजाम आतल्या साईडला कच्चे राहतात किंवा ते तळून घेतल्यानंतर फुटले जातात किंवा पाकात टाकल्यानंतर यामध्ये पाक मुरला जात नाही आणि नंतर ते कडक देखील होतात। तर आज इथे आपण याबद्दल सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। म्हणूनच कोणतीही स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि त्याचसोबत तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा। रेसिपीला सुरुवात करण्याआधी विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या सगळ्यांना खूप 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 मनापासून शुभेच्छा। आणि इथे आज आपण हे झटपट आणि सोप्या पद्धतीने गुलाबजाम कसे करायचे ते पाहणार आहोत। सुरुवातीला आता हे गुलाबजाम तयार करण्यासाठी आपल्याला याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर हे पीठ देखील अगदी सोप्या पद्धतीने आपण तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी अर्धी वाटी इतकं गव्हाचं पीठ हे चाळून घेतलेलं आहे। नेहमी गुलाबजाम करताना कोणतंही पीठ असेल तर ते चाळून घ्यायचं आहे। तर इथे मी अर्धी वाटी इतकं किंवा अर्धा कप इतकं हे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। आता अर्धा कप गव्हाचं पीठ असेल त्यासाठी आपल्याला अर्धा कप इतकी मिल्क पावडर घ्यायची आहे। आता इथे टोटल 1 कप इतकं हे मिश्रण झालेलं आहे। यामध्येच आता पाव चमचा इतका आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे। तर फक्त पाव चमचा हा खायचा सोडा इथे मी घालून घेतलेला आहे। पोहे खायच्या चमच्यानी पाव चमचा इतका सोडा यामध्ये घालून घेतलेला आहे। आता यामध्येच पोहे खायच्या चमच्याने आपल्याला फक्त 1 चमचाभर घट्ट तूप घालून घ्यायचं आहे आणि हे तूप आपल्या पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे। तर इथे अशा प्रकारे छान असं चोळून हे पीठ आपलं एकत्र करून घेतलेलं आहे आणि याची मूठ वळून बघायची आहे। या पद्धतीने मूठ वळली गेली म्हणजे आपलं हे तूप छान असं सगळीकडे पसरलं गेलेलं आहे आणि पिठाला लागलेलं आहे। आता यामध्येच आपल्याला अर्धा कप इतकं दूध वापरायचं आहे। जितकं आपण पीठ घेतलं आहे म्हणजे अर्धा कप आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं, अर्धा कप मिल्क पावडर घेतली होती, तर अर्धा कप आपल्याला दूध इथे वापरायचं आहे। म्हणजे अगदी समप्रमाणात आपल्याला हे सगळे जिन्नस घ्यायचे आहे जेणेकरून हे गुलाबजाम अगदी परफेक्ट आणि अचूक प्रमाणात तयार होतात। आता दूध घेतल्यानंतर आपल्याला हे एकदम घालायचं नाही तर थोडं थोडं घालून या पद्धतीने याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे आता गोळा तयार करून घेत असताना पीठ आपल्याला थोडंसं चिकट वाटतं आणि हाताला चिटकल्यासारखं होतं, पण काही हरकत नाही। हे पीठ जसं जसं आपण मळून घेतो तसं तसं ते छान एकजीव होतं आणि त्यानंतर याचा वरचा चिकटपणा कमी होतो आणि हा पिठाचा गोळा अगदी एकसारखा तयार होतो। तर इथे तुम्ही थोड्याच वेळात बघू शकता जरी आपण दूध घालून हे पीठ मळून तयार करत असताना चिकट वाटत असेल तरी ते थोड्या वेळातच अगदी व्यवस्थित घट्टसर तयार होतं। तर इथे अशा प्रकारे आपण अर्धा कप गव्हाचं पीठ, अर्धा कप मिल्क पावडर आणि अर्धा कप दूध वापरून हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे। आता हे पीठ मळून घेतलं की यावर आपण झाकण ठेवायचं आणि जोपर्यंत आपला पाक तयार होत आहे तोपर्यंत हे पीठ आपल्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता इथे आपण झाकण ठेवून देऊया आणि पाक तयार करायला घेऊया। तर पाक तयार करण्यासाठी एका कढईमध्ये किंवा एखाद्या पसरट भांड्यामध्ये 1.5 वाटी इतकी साखर घेतलेली आहे। आता 1.5 वाटी साखर असेल तर यासाठी आपल्याला 2 वाटी किंवा 2 कप इतकं पाणी घालायचं आहे। आता एक गव्हाचे गुलाबजाम करत असताना याचा पाक करणं देखील तितकंच सोपं आहे। तर इथे आपण 1.5 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला 2 वाटी इतकं पाणी घालायचं आहे। आता हा पाक आपल्याला 1 तारी 2 तारी किंवा काही घट्ट वगैरे करून घ्यायची देखील गरज लागत नाही। तर हा पाक आपण कशा पद्धतीने तयार करणार आहोत ते पुढे पाहणारच आहोत। आणि माझ्या मते तरी ही गव्हाच्या पिठाच्या गुलाबजामची रेसिपी सर्वात सोपी रेसिपी आहे, कारण का ते तुम्हाला मी पुढे रेसिपी करता करता सांगणारच आहे। आता इथे आपण हा पाक तयार करून घेणार आहोत किंवा हे सिरप तयार करून घेणार आहोत। साखर आणि पाणी घालून झाल्यानंतर यामध्ये आपण थोडीशी वेलची घातलेली आहे जी फ्लेवरसाठी आहे। आता यामध्येच तुम्ही थोडंसं केसर देखील वापरू शकता। आता या पाकाला छान उकळी आलेली आहे। इथे फक्त साखर विरघळेपर्यंत आपल्याला याला उकळवून घ्यायचं आहे। एकदा साखर विरघळली की आपण पाक बंद करायचा आहे आणि नंतर आपण गुलाबजाम तयार करायला घेणार आहोत। तर इथे पीठ देखील एक 5 ते 10 मिनिटं मुरलेलं आहे आणि आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। आता हे पीठ मुरल्यानंतर आपल्याला परत हाताने एकजीव जरासं करून घ्यायचं आणि हातावर याचा छोटा छोटा एक एक गोळा घेऊन या पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे। फक्त हा गोळा करत असताना शक्यतो याला चिरा जाणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे।
तर इथे तुम्ही बघू शकता हातावर या पद्धतीने गोल गोल फिरवून मी हा गुलाबजाम तळण्यासाठी तयार करून घेतलेला आहे। याच पद्धतीने आपण बाकीचे गुलाबजाम देखील तयार करून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता छान असा अजिबात चिरा न पडता हा गुलाबजाम तळण्यासाठी तयार करून घेतलेला आहे। आता इथे सगळे गुलाबजाम या प्रकारे तयार करून घेतल्यानंतर आपल्याला इथे तळून घ्यायचे आहे। तर इथे तुम्ही तेल किंवा तूप वापरू शकता। तर इथे मी हे कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। आता तेल हे कढईमध्ये घातल्यानंतर कढई आपल्याला मंद गॅसवर गरम करत ठेवायची आहे आणि लगेचच यामध्ये आपण हे तयार केलेले गुलाबजाम या पद्धतीने घालून घ्यायचे आहेत। तर तुम्ही एका वेळी भरपूर गुलाबजाम यामध्ये घालू शकता आणि हे कशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत हे देखील आता आपण पाहणार आहोत, जेणेकरून हे गुलाबजाम अजिबात तेलात फुटले देखील जात नाहीत आणि एकसारखे तळून तयार होतात। आता इथे आपण जास्त प्रमाणात जरी गुलाबजाम तळून घेणार असू तरी ते एकावर एक न घालता अशा प्रकारे बाजूबाजूला घालून या प्रकारे कढईमध्ये पसरवून घालायचे आहेत, म्हणजे ते अगदी व्यवस्थित तळले जातात। तुम्ही इथे एक 5 ते 10 मिनिटानंतर बघू शकता हे गुलाबजाम आपोआप तेलावर वर यायला लागलेले आहेत। इथे आपल्याला जोपर्यंत हे सगळे गुलाबजाम तेलावर वर यायला लागत नाहीत तोपर्यंत अजिबात कुठल्याही चमच्यानी किंवा हाताने हलवायचं नाही। फक्त तुम्ही कढई थोडीशी कपड्यानी हलवून घेऊ शकता। कपड्यानी या पद्धतीने कढई पकडायची आणि थोडंसं आपण या प्रकारे हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे तेल अगदी व्यवस्थित सगळीकडे लागलं जाईल आणि गुलाबजाम एकसारखे तळले देखील जातील। तर इथे तुम्ही 10 मिनिटानंतर बघू शकता याला छान बुडबुडे आलेले आहेत आणि गुलाबजाम आपले छान तळले जात आहेत। इथे मी अजूनपर्यंत याला झारा लावलेला नाही। आत्ता इथपर्यंत याचा रंग चढला किंवा इथपर्यंत गुलाबजाम आपले थोडेसे सोनेरी रंगावर तळून तयार झाले की मगच यावर आपण झाऱ्याने थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि हे गुलाबजाम या प्रकारे थोडेसे डार्क रंगावर तळून घ्यायचे आहेत। आता इथे गुलाबजाम तेलात तळून घेत असताना कढई आपण ज्या पद्धतीने कपड्याने पकडून हलवून घेतली आहे ते ऑप्शनल आहे। तुम्हाला जर तसं करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण जर तुम्हाला याबद्दल एक्सपिरियन्स नसेल तर तुम्ही करू नका, नाहीतर तेल अंगावर उडण्याची शक्यता आहे। तर इथे हलक्या हाताने मी फक्त ही कढई हलवून घेतलेली आहे आणि हे गुलाबजाम या पद्धतीने अगदी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहेत। इथे आता हे गव्हाचे गुलाबजाम तळून घेत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीपासून अगदी गुलाबजाम डार्क रंगावर तळून घेईपर्यंत गॅस आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे। आता गुलाबजाम तळून झाले की आपल्याला पाक उकळवत ठेवायचा आहे आणि उकळत्या पाकामध्ये आपल्याला एक गरम गरम गुलाबजाम घालून घ्यायचे आहेत। चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि परत आपल्याला याला 2 ते 3 मिनिटं मोठ्या गॅसवर उकळवून घ्यायचे आहेत। इथे आता गुलाबजाम पाकामध्ये घातल्यानंतर याला उकळी आली की यावरच आपल्याला झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं आपल्याला याला परत उकळी काढून घ्यायची आहे। आता झाकण ठेवून उकळी काढून घेतली की मग आपल्याला हे गुलाबजाम असेच झाकून ठेवायचे आहेत। तर जवळजवळ तुम्ही 7 ते 8 तास हे गुलाबजाम असेच झाकून ठेवले की ते अगदी छान मुरले जातात। 7 ते 8 तासानंतर आता मी तुम्हाला इथे हे गुलाबजाम दाखवत आहे। तर इथे पाक छान मुरला गेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। यामधला जवळजवळ 80% पाक हा गुलाबजामनी शोषून घेतलेला आहे, म्हणजेच हे गुलाबजाम छान असे मुरले गेलेले आहेत। अशा प्रकारे आपले हे गव्हाच्या पिठाचे अगदी सोप्या पद्धतीने गुलाबजाम रसरशीत असे तयार झालेले आहेत। आता आधी सांगितल्याप्रमाणे गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम अगदी सोपी पद्धत आहे किंवा अगदी ही सोपी रेसिपी आहे असं मी का म्हटलं आहे, कारण गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम तुम्ही जरी तयार केले आणि ते तळून घेत असताना एखाद्या वेळेस त्याला चिरा गेल्या किंवा भेगा पडल्या आणि ते फुटले गेले तरी ते पाकात टाकल्यानंतर अजिबात विरघळले जात नाहीत। सोबतच हे गुलाबजाम करत असताना याचा पाक आपल्याला जास्त वेळ आटवून देखील घ्यावा लागत नाही किंवा एक तारी वगैरे असा देखील काही पाक आपल्याला तयार करून घ्यावा लागत नाही। फक्त साखर या पाण्यामध्ये विरघळली गेली की आपला हा पाक तयार होतो आणि यामध्येच आपल्याला लगेच हे तळलेले गुलाबजाम गरम असतानाच घालून घ्यायचे आहेत। आता हे गुलाबजाम तुम्ही अर्ध्या किंवा 1 तासानंतर देखील खाऊ शकता, तरी देखील ते मुरले जातात। पण हे 7 ते 8 तास ठेवल्यानंतर ज्या पद्धतीने मुरले जातात आणि ज्या पद्धतीने त्याची चव तयार होते ती अगदी अप्रतिम आणि खव्याच्या गुलाबजामसारखीच तयार होते। तर अशा प्रकारे हा गव्हाच्या पिठाचा रसरशीत आणि मस्त गुलाबजाम आपला तयार झालेला आहे। तर आजची ही गव्हाच्या पिठाच्या गुलाबजामची सगळ्यात सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडली तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा। त्यासोबतच अशाच नवीन छान छान रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा।